नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आज आपण या ठिकाणी 5 एच-एफ गाई पालन संपूर्ण माहिती बघणार आहोत। म्हणजे थोडक्यात 5 एच-एफ गाय म्हणजे 5 जर्सी गायपासून दूध व्यवसाय कसा सुरू करावा, त्यासाठी तुम्हाला कमीत कमी काम आणि जास्तीत जास्त नफा कसा मिळावा किंवा 5 एच-एफ गाय पालन खर्च आणि नफा सोबतच चारा किती लागेल, खाद्य खुराक किती लागेल आणि इतर सर्व नियोजन काय असेल, अशी संपूर्ण माहिती संपूर्ण डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत। त्यामुळे प्रत्येकाने आपला हा व्हिडिओ काळजीपूर्वक लक्ष देऊन शेवटपर्यंत नक्की ऐकायचा आहे। जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला नक्कीच 5 एच-एफ गायपासून दूध व्यवसाय कसा सुरू करावा याची संपूर्ण माहिती या ठिकाणी भेटून जाईल। मित्रांनो, जर तुम्ही आपल्या या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी आत्ताच्या आत्ता आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा, कारण की आपण बोकड पालन, शेळी पालन, कोंबडी पालन आणि गाय म्हैस म्हणजे दूध व्यवसाय आणि सोबतच शेती संबंधी सर्वच महत्त्वाचे IMP अतिशय महत्त्वाचे व्हिडिओ या ठिकाणी दररोज आणत असतो। आणि सोबतच लवकरच आपण कुक्कुटपालन आणि शेळी पालन यासाठी एक ट्रेनिंग आणणार आहोत। ट्रेनिंग अगदी मोफत फ्री असणार आहे। जर तुम्हाला आपली येणाऱ्या काळातील ट्रेनिंगचा लाभ घ्यायचा असेल तर सर्वांनी आत्ताच्या आत्ता आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी जर आपल्याला 5 एच-एफ गाय पालनपासून दूध व्यवसाय सुरू करायचा आहे तर त्यासाठी आपल्याला पूर्वनियोजन करणं खूप महत्त्वाचं आहे। म्हणजे जसं की तुम्हाला गाय पालन करायचं आहे तर त्यासाठी तुम्हाला एक चांगल्या प्रकारचं शेड करणं अतिशय महत्त्वाचं आहे। बघा, आता तुम्ही म्हणशाल शेड किंवा गोठा, बऱ्याच लोकांकडे तुम्ही गोठा बघत असाल की ज्यामध्ये जे काही गोमूत्र असेल किंवा जनावरांची लघवी असेल ती या ठिकाणी गोठ्यामध्ये ठिकठिकाणी साचलेली असते, ठिकठिकाणी शेण पडलेलं असतं, त्यावरती अनेक माशा असतात, किडे असतात आणि जेव्हा ही गाय त्या ठिकाणी बसते त्या ठिकाणी ती पूर्णपणे त्या घाणीमध्ये माखून जाते, बरोबर। मग अशा वेळेस जर आपण अशा गोठ्याकडे बघितलं तर तो नियोजनबद्ध गोठा आपण त्याला म्हणत नाही आहे। त्यामध्ये आपल्याला अनेक प्रकारचे रोग असेल, अनेक प्रकारचं उत्पन्न कमी असेल किंवा अनेक प्रकारचे आपल्याला गोष्टी या ठिकाणी बघायला भेटतील। तर आपलं असं अजिबात करायचं नाही आहे। जर आपण दूध व्यवसाय करतो आहे किंवा आपण सिस्टमॅटिक नियोजनबद्ध असं जर आपल्याला दूध व्यवसाय करायचा असेल आणि कमीत कमी खर्चामध्ये कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त जरा तुम्हाला फायदा हवा असेल, नफा हवा असेल तर तुम्हाला या ठिकाणी एकदम शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध या ठिकाणी व्यवसाय केला पाहिजे, बरोबर। तर बघा, तुम्हाला जो गोठा करायचा आहे किंवा तुम्ही जे शेड बांधणार आहात तर तुम्हाला काय करायचं आहे, एक साईडनी थोडासा उच्चाड आणि एका साईडनी थोडासा उतार। म्हणजे जेव्हा पण गाय या ठिकाणी काय करेल, लघवी करेल, त्यावेळेस तिची लघवी घरंगळून एका नाल्यामध्ये साठली पाहिजे, बरोबर, किंवा ती वाहून गेली पाहिजे। म्हणजे थोडक्यात एकाच ठिकाणी लघवी साचली नाही पाहिजे, म्हणजे त्याला खाली सिमेंटचा कोबा पाहिजे आणि जमीन जी आहे ही सतत सुकी पाहिजे। त्यानंतर तुम्ही त्या गोठ्याची साफसफाई करत राहा, त्याला घाणेरडा ठेवू नका, म्हणजे त्यावरती रोग कमी राहतील। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना ऊन, वारा, पाऊस यापासून त्यांचं रक्षण झालं पाहिजे। अशा प्रकारे तुम्ही एक गोठा बांधून घ्यायचा आहे किंवा तुमच्याकडे जर जुनी रूम असेल तर ती देखील तुम्ही वापरू शकता। त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जर गोठ्यासाठी किंवा शेडसाठी खर्च किती येईल तर बघा, तुम्हाला एक जर तुम्ही साधं बांधायला गेलात तर तुम्हाला 10,000च्या आसपास खर्च येईल। आणि जर तुम्हाला पक्कं बांधायचं असेल, पत्रा, जाळी किंवा मग या ठिकाणी कोबा, जर तुम्हाला पक्कं शेड करायचं असेल, एक साधारण पक्कं शेड, तर तुम्हाला एक सरासरी 50,000च्या आसपास या ठिकाणी खर्च लागू शकतो। त्यानंतर बघा, आता आपण शेड बांधलं त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, कुट्टी मशीन आणि दूध काढायचं मशीन या ठिकाणी खरेदी करायचं आहे। मग आता बघा, कुट्टी मशीन जर तुम्ही घ्यायला गेलात तर तुम्हाला एक साधारणतः 10-20 हजारापर्यंत कुट्टी मशीन भेटून जाईल, ज्यामध्ये तुम्ही तुमचा चारा या ठिकाणी बारीक करू शकता। आणि जे काही दूध काढायचं मशीन आहे
ते तुम्ही या ठिकाणी 10,000च्या आसपास या ठिकाणी तुम्हाला भेटून जाईल, बरोबर. आता त्यानंतर आपण काय करणार की गायींची निवड करणार किंवा गायी खरेदी करणार. आता गाय कितीला पडणार, कितीला आणणार किंवा ती किती दूध देणार, सोबतच तिला दिवसाला किती दूध भेटेल, उत्पन्न किती भेटेल, दिवसाला खाद्य किती लागेल, खुराक किती लागेल आणि तिला खर्च निघून आपल्याला नफा किती भेटेल. आणि सोबतच बघा या ठिकाणी जर आपण विकत चारा आणला तर विकत चाऱ्याचा खर्च किती येईल, असं संपूर्ण गणित आपण या ठिकाणी बघणार आहोत. तुम्ही एकही सेकंद एकही मिनिट हा व्हिडिओ पुढे घेऊन बघायचा नाही आहे किंवा व्हिडिओ अर्ध्यातून सोडून द्यायचा नाही आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे बघा, मी तुमच्या मित्रासारखा आहे, मुलासारखा आणि भावासारखा आहे. मी फक्त आणि फक्त तुमच्यासाठी अतिशय वेळात वेळ काढून मेहनतीने हा व्हिडिओ बनवतो आहे. तर बघा, त्या बदल्यामध्ये प्रत्येकाने आपल्या ह्या व्हिडिओला लगेच आत्ताच्या आता लाईक करायचं आहे. आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात मला लगेच कमेंट करून सांगायचं आहे, म्हणजे त्यावरून मला अंदाज येईल की या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यातून माझे व्हिडिओ जास्त बघितले जातात. मग त्यासंबंधी मी येणाऱ्या काळात बिझनेस असेल किंवा व्हिडिओ असेल या ठिकाणी आणायचा प्रयत्न करेल. त्यामुळे प्रत्येकाने आपला जिल्हा कमेंट करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करायचे. मग बघा, आपण शेड बांधलं, त्यानंतर आपण कुट्टी मशीन, दूध मशीन आणलं. त्यानंतर आता आपण काय करणार की या ठिकाणी गायींची निवड करणार. आता गाय जेव्हा तुम्ही खरेदी करायला जाल मार्केटमध्ये तेव्हा तुम्ही स्वतः नाही जायचं आहे, तुम्ही एखाद्या अनुभवी व्यक्तीला घेऊन जायचे, म्हणजे जो अगोदरपासून हा व्यवसाय करतो आहे किंवा ज्याला या गायींबद्दल किंवा या व्यवसायाबद्दल A to Z माहिती असेल, अशा माणसाला सोबत घेऊन जायचं आहे. म्हणजे तुम्हाला गाय खरेदी करताना तुमची फसवणूक होणार नाही, बरोबर. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी जर तुम्हाला 5 गायींपासून दूध व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्हाला साहजिकच 5 गाय या ठिकाणी खरेदी कराव्या लागतील. आता जर आपण 20 लिटर दूध देणारी एक गाय खरेदी करायला गेलात तर साहजिकपणे तुम्हाला 60, 70, 80 हजारच्या आसपास या ठिकाणी भेटून जाईल. मग आपण एक सरासरी 70,000 रुपये एका गायीची किंमत पकडूया. अशा करून तुम्हाला 5 गायी खरेदी केल्या तर या ठिकाणी 3.5 लाखाच्या आसपास या ठिकाणी खर्च येऊ शकतो. मग जर गायीसाठी 3.5 लाख रुपये तुम्हाला खर्च आला आणि तुम्हाला प्रति गायीचं दूध या ठिकाणी 20 लिटर भेटणार आहे, बरोबर. मग आता अशा तुमच्याकडे आहेत 5 गायी आणि 5 गायी मागं तुम्हाला सरासरी 20 लिटर प्रति गाय गुणुले 5 तर 100 लिटर दूध या ठिकाणी काय तर दिवसाला भेटणार आहे. हे पहिले 4 महिने. किती? पहिले 4 महिने. बघा, मी एक क्लिअर करतो. सुरुवातीचे 4 महिने, 3-4 महिने, नंतरचे 3-4 महिने आणि शेवटचे 2-3 महिने गाईचं दूध या ठिकाणी कमी कमी होत जात असतं, खुराक कमी कमी होत जात असतो आणि शेवटचे 3-4 महिने हा भाकड काळा असतो किंवा त्यामध्ये गाय कोणत्याही प्रकारचं दूध या ठिकाणी देत नसते. मग असं आपण प्रत्येक 4-4, 3-3 महिन्याचं गणित बघणार आणि त्यानंतर हिशोब बघणार. मग बघा, पहिले जे 4 महिने आहेत ज्यामध्ये प्रत्येक गाय 20 लिटर दूध देईल, म्हणजे असे आपल्याला या ठिकाणी 100 लिटर दूध भेटेल आणि प्रति लिटरने आपण फक्त 30 रुपये पकडा. किती? फक्त 30 रुपये लिटर पकडा. कारण की तसं तुमचं दूध 35ने पण जाऊ शकतं जसं तुमचं फॅट असेल तसं. पण आपण काय करणार की 30 रुपये खर्च दुधाचा भाव पकडा डेअरीला. मग 100 गुणिले जर आपण 30 केलं तर 3,000 रुपये आपल्याला दूध विकून या ठिकाणी उत्पन्न भेटणार आहे. त्यानंतर आता आपण यांना खाद्य किती लागेल तर बघा, एक सरासरी आपण भाव पकडूया 32 रुपये किलो खाद्याचा दर आपण या ठिकाणी मानूया. मग बघा, जर आपल्याकडं या ठिकाणी एका गायला आपण 6 किलो खाद्य एका दिवसाला दिलं की जेव्हा जे आपण म्हणतो खुराक, ढेप असेल, सरकी असेल, जे आपण एका दिवसाला एका गायला 6 किलो दिलं. आपल्याकडे आहेत 5 गायी, 6 गुणिले जर 5 केलं तर 30 किलो खुराक किंवा ढेप सरकी असेल त्यांना आपल्याला काय तर या ठिकाणी द्यावी लागेल. आता 30 किलोचं आपण जर 32 किलोनी गणित काढलं तर 960 रुपये एका दिवसाला खाद्य किंवा खुराकाचा खर्च या ठिकाणी येतो आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी चाऱ्याचा एक सरासरी खर्च 50 रुपये गाईमागं पकडला तर 5 गाईमागं 250 रुपये चारा खर्च. असे करून जर आपण हा खर्च आपल्या उत्पन्नामधून किंवा जे आपण दूध विकून पैसे भेटले होते त्यामधून आपण जर वजा केलं तर या ठिकाणी बघा 3,000मधून 1,210 रुपये आपण जर वजा केले तर 1,790 रुपये दिवसाकाठी आपल्याकडे या ठिकाणी नफा शिल्लक राहतो आहे.
आता हे सुरुवातीचे 4 महिने आपल्याला या प्रमाणात दूध भेटू शकतं, अंदाजा लावतोय आपण, त्यामुळे सरासरी बरोबर. मग सरासरी आपल्याला सुरुवातीचे 4 महिने म्हणजेच 120 गुणुले 1790 रुपये दिवसाचे असा आपण हिशोब लावला तर 2,14,800 रुपये आपल्याला पहिल्या 4 महिन्याचं उत्पन्न या ठिकाणी भेटणार आहे. त्यानंतर पुढचे 3 महिने आपण बघूया, म्हणजे 5वा, 6वा, 7वा बरोबर. मग आता बघा या ठिकाणी आपलं दूध 20 लिटरवरनं 16 लिटरच्या आसपास आलेलं असेल. त्यानंतर आपण 16 लिटर प्रति गाईचं दूध गुणिले 5 म्हणजे या ठिकाणी 80 लिटर दूध प्रति दिवसाला आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे. मग 80 गुणिले 30 रुपये प्रति लिटरच्या भावाने 2400 रुपये आपल्याला दूध विकून या ठिकाणी दिवसाला उत्पन्न भेटेल. मग त्यामधून प्रति गाईला 4 किलो खुराक आपण या ठिकाणी देणार. 4 गुणिले 5 म्हणजे या ठिकाणी 20 किलो खुराक आपल्याला या ठिकाणी दिवसाला द्यावा लागेल. जर आपण याचा 32 रुपयांनी 20 किलो खुराकाचा किंवा खाद्याचा खर्च काढला तर 640 रुपये आपल्याला या ठिकाणी खर्च येतो. त्यानंतर आपण जर चारा पकडला तर 250 रुपये चारा खर्च आपल्याला लागेल. त्यानंतर या ठिकाणी आपण जर हिशोब लावला तर आपल्याला 5 वासरं पण असतील किंवा 5 त्यांची जी पिल्लं असेल त्यांना देखील आपल्याला या ठिकाणी चारा द्यावा लागेल. मग त्यामुळे आपण त्यांचा देखील 160 रुपये या ठिकाणी खर्च पकडूया. म्हणजे बघा 2400 रुपयामधून 160 वजा 250 आणि वजा 640 असं जर आपण सर्व खर्च वजा केला तर 1350 रुपये दिवसाकाठी आपल्याकडे नफा शिल्लक राहतो आहे. मग बघा 1350 गुणिले 90, आता 90 दिवस का करायचं आहे तर आपण आता हे पुढचे 5, 6, 7 म्हणजे पुढच्या 3 महिन्याचं उत्पन्न आणि खर्च बघतो आहे. मग बघा 1350 दिवसाला खर्च उत्पन्न नफा 1350 गुणिले 90 जर असा हिशोब काढला तर 1,21,500 आपल्याला पुढच्या 3 महिन्याचा नफा या ठिकाणी भेटलेला असणार आहे. आणि तुम्ही टेन्शन घेऊ नका, व्हिडिओच्या शेवटला मी पुन्हा तुम्हाला सर्व खर्च उत्पन्न सांगून या ठिकाणी निव्वळ नफा किती भेटतो आणि तुम्हाला किती फायदा होऊ शकतो, किती लॉस होऊ शकतो किंवा तुम्हाला कसं गणित आहे हे तुम्हाला एकदा क्लिअर करून सांगणार आहे बरोबर. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. आणि बघा चॅनलला व्हिडिओला जर अजून लाईक केलं नसेल तर प्रत्येकाने व्हिडिओला लगेच लाईक करा. आणि बघा तुम्ही दूध व्यवसाय करताय का किंवा तुम्हाला करायचा आहे का, गायसोबत करणार का म्हैसोबत तुम्ही सुरू करणार आहे आणि किती प्राण्यांपासून तुम्हाला सुरू करायचं आहे, तुम्हाला जे काही वाटत असेल ते मला आत्ताच्या आता लगेच कमेंट करून नक्की सांगा बरोबर. मग बघा आता जसं की आपण बघितलं पहिल्या 7 महिन्याचं, आता पुढच्या 2 महिन्याचं आपण गणित बघणार आहोत जे की आहे 8व्या आणि 9व्या महिन्याचं. तर बघा या ठिकाणी आपल्या गाईचं दूध या ठिकाणी 16वरून आणखी कमी झालेलं असेल, जे की या ठिकाणी 12 लिटर दूध प्रति गाईचं झालेलं असेल. आपल्याकडे आहेत 5 गाई ज्यांचं होईल 60 लिटर दूध प्रति दिवसाला. आता जर 60 लिटर दूध असेल 30नी जर आपण विकलं तर 1800 रुपये या ठिकाणी दूध विक्रीतून आपल्याला भेटेल, ज्यामधून आपला खुराक 640 वजा करू, त्यानंतर चारा 250 रुपये वजा करू आणि 150 रुपये वासराचा चारा या ठिकाणी आपण वजा करूया. म्हणजे बघा 760 रुपये आपल्याकडे या ठिकाणी काय तर दिवसाकाठी पुढच्या 2 महिन्यामध्ये शिल्लक राहणार आहे. म्हणजे बघा 760 गुणिले 60 दिवस म्हणजे 2 महिने तर होत आहे 45,600 रुपये. म्हणजे बघा 2,14,800, त्याच्यानंतर 1,21,500 आणि त्याच्यानंतर 45,600 असं आपल्याला पूर्ण 9 महिन्याला उत्पन्न या ठिकाणी भेटलेलं आहे किंवा नफा आपण म्हणू शकतो. त्यानंतर पुढचे 3-4 महिने जो असेल त्या ठिकाणी भाकड काळ असेल, म्हणजे ज्यामध्ये तुमची गाय कोणत्याच प्रकारचं दूध किंवा उत्पन्न देणार नाही आहे आणि ज्यामध्ये तिचा भाकड काळ असणार आहे बरोबर. मग आता आपण हा सर्व आपलं जो काही उत्पन्न आहे किंवा आपला नफा आहे तो आपण एकत्र करूया, जो की होतो 3,81,900 रुपये अधिक ज्यामध्ये आपण आपल्याला शेणखत भेटलं असेल. आता जर तुम्ही शेणखत घ्यायला गेलात तर सरासरी 5,000 रुपयाच्या आसपास एक ट्रॅक्टर ट्रॉली आपल्याला ह्या भावाने भेटतं. म्हणजे जर आपण शेणखताचा भाव काढला तर एक सरासरी आपल्याला 70,000 रुपयाचं खत
या ठिकाणी एक भेटलेला असेल, म्हणजे 70,000 अधिक 3,81,900 रुपये असं आपल्याला टोटल जे उत्पन्न आहे ते आहे 4,51,900 रुपयाचं आपल्याला भेटलेलं असेल। त्यानंतर आपल्याला जे काही पिल्लं भेटलेले असेल, ज्या पिल्लांमधून सुद्धा आपल्याला 2-3 वर्षात ते पिल्लं जेव्हा मोठे होतील त्यांच्यामधून सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणात उत्पन्न येईल। आणि जर आपण वर्षाची सरासरी जरी काढली तरी आपल्याला एक चांगल्या प्रकारे उत्पन्न या ठिकाणी भेटतं आहे। पण आपण ते उत्पन्न आपलं लसीकरण असेल किंवा आपला डॉक्टर खर्च असेल किंवा आपला छोटा मोठा खर्च असेल त्यामध्ये आपण घट पकडून तो आपलं उत्पन्न आपण वजा करून देऊया। म्हणजे तुम्ही थोडक्यात जर सरासरी बघायला गेलात तर या ठिकाणी बघा 5 जर्सी गाय किंवा 5 HF गायींपासून आपलं एक सरासरी 4,51,900च्या आसपास या ठिकाणी एका वर्षाचं उत्पन्न आपल्याला भेटू शकतं। आता हे जे उत्पन्न आपण काढलं एक अंदाजे आणि सरासरी एका वर्षाचं उत्पन्न काढायचा या ठिकाणी प्रयत्न केला आहे। आता तुमची गाय कितीला असेल, खाद्य खर्च, चारा खर्च आणि दूध भाव किंवा दुधाचं उत्पन्न या सर्व गोष्टींवरती हा खर्च कमी जास्त होऊ शकतो, बरोबर। त्यामुळे तुमची गाय किती दूध देते किंवा तुमच्या गायीला काय भाव भेटतो, तुमच्या गायीला काय रोग होतो किंवा आजार तुम्ही कसा कंट्रोल करता किंवा चारा नियोजन, अशा अनेक गोष्टींवरती तुमचं उत्पन्न, तुमचा खर्च किंवा तुमचा नफा हा अवलंबून राहील, बरोबर। आणि मित्रांनो बघा, जशा प्रकारे आपण 5 गायींचं दूध पालन व्यवसायाबद्दल माहिती बघितली आहे, तसंच तुम्हाला कोणत्या बिझनेसबद्दल किंवा कोणत्या किती गायींबद्दल किंवा कोणत्या टॉपिकबद्दल येणाऱ्या काळात व्हिडिओ पाहिजे मला सर्वांनी आत्ताच्या आत्ता कमेंट करून तुम्ही नक्की सांगा। आणि सोबतच आपण असेच महत्त्वाचे व्हिडिओ या ठिकाणी दररोज आणत असतो, त्यासाठी तुम्ही सर्वांनी आत्ताच्या आत्ता आपल्या ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा। आणि प्लीज 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 आपल्या ह्या व्हिडिओला प्रत्येकाने लाईक करा आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला, आपल्या मित्रमैत्रिणीपर्यंत, आपल्या गावातल्या ग्रुपवर, प्रत्येक ठिकाणी आपल्या ह्या व्हिडिओला नक्की शेअर करा। कारण की मित्रांनो, मी देखील एक शेतकरी पुत्र आहे, मी देखील एक शेतकरी कुटुंबातील मुलगा आहे आणि आपले विचार दुनियासमोर मांडण्यासाठी मी एक प्रयत्न करत आहे। त्यामुळे प्रत्येकाने मला सपोर्ट करा, मदत करा। आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून प्रत्येकापर्यंत, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। आणि सोबतच तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा। आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी कोणताही व्यवसाय सुरू करण्या अगोदर किंवा कोणतीही गुंतवणूक करण्या अगोदर तुम्ही तुमची स्वतःची अगोदर माहिती जमा करा। अर्धवट माहिती घेऊन किंवा माझी माहिती घेऊन कोणी व्यवसाय सुरू करू नका। कारण की मित्रांनो, आपण जेव्हा हिशोब काढतो हा कागदोपत्री काढतो, जेव्हा आपण प्रत्यक्षात व्यवसाय करायला जातो तेव्हा आपलं गणित किंवा आपलं जे काही नियोजन आहे यामध्ये खूप मोठा फरक असू शकतो। त्यामुळेच मी प्रत्येकाला नेहमी सांगत असतो की जेव्हा पण तुम्ही कोणताही निर्णय घ्याल किंवा कोणताही व्यवसाय सुरू कराल, अगदी छोट्या लेवलला सुरुवात करा आणि तुम्ही पूर्ण माहिती घ्या। जेव्हा तुम्ही पूर्णपणे माहिती घ्याल, हळूहळू शिकाल, स्वतःची माहिती घ्याल, तेव्हा तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो। पण जेव्हा पण तुम्ही जर अर्धवट माहिती घेऊन कोणताही व्यवसाय सुरू करत असाल तर या ठिकाणी तुम्हाला नुकसान पण होऊ शकतं। त्यामुळेच तुम्ही पूर्ण अगोदर स्वतः माहिती घ्या आणि अनुभव घ्या आणि मग छोट्या लेवलपासून जसं तुम्हाला अनुभव येईल त्यानुसार तुम्ही या ठिकाणी तुमचा व्यवसाय वाढवत जा। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत व्हिडिओ लाईक करून या ठिकाणी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।